बातमी दलाई लामांसंदर्भातली आहे। दलाई लामा हे 90 वर्षांचे झालेत, त्यामुळे नव्या लामाचा शोध सध्या सुरू आहे। स्वतःच्या मृत्यूनंतरही नव्या लामांचा शोध सुरूच राहील असं विधान त्यांनी केलंय। नव्या लामांचा शोध घेण्याचा अधिकार फक्त गादेन फोड्रंग ट्रस्टलाच असं दलाई लामांनी स्पष्टीकरण दिलंय। नवा लामा हा आधीच्या लामांचा पुनर्जन्म मानला जातो, शोध घेतला जातो। गेल्या 600 वर्षापासून दलाई लामांच्या शोधाची नियुक्तीची स्वतंत्र परंपरा आहे। दलाई लामांसंदर्भात बातमी नेमकी काय आपण पाहूया। दलाई लामा हे 90 वर्षांचे झालेत, त्यामुळे नव्या लामाचा शोध सुरू आहे। स्वतःच्या मृत्यूनंतरही नव्या लामांचा शोध सुरूच राहील असं विधान केलंय। नव्या लामांचा शोध घेण्याचा अधिकार फक्त गादेन फोड्रंग ट्रस्टलाच अशी दलाई लामांनी स्पष्टीकरण दिलंय। नवा लामा हा आधीच्या लामांचा पुनर्जन्म मानला जातो, शोध घेतला जातो। गेल्या 600 वर्षांपासून दलाई लामांच्या शोधाची नियुक्तीची स्वतंत्र परंपरा आहे। 15व्या लामांच्या नियुक्तीला मंजुरी घ्यावी लागेल अशी चीनची भूमिका आहे। तर चीनची भूमिका दलाई लामांनी फेटाळली आहे। तिबेटियन परंपरा पाळल्या जाणार आहेत। जवळपास 75 वर्षांपासून दलाई लामा भारतात आश्रयाला आहेत आणि त्याला चीनचा विरोध आहे। तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे लवकरच 90 वर्षांचे होणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यानंतर 15वे दलाई लामा कोण होणार याची चर्चा सध्या सुरू आहे। तर दलाई लामांनी चीनला ठणकावलंय, हस्तक्षेप नको असं म्हणत दलाई लामांनी चीनला ठणकावलंय। त्यामुळे दलाई लामा आणि चीनमध्ये पुन्हा वाद सुरू झालाय। दलाई लामांच्या नियुक्तीला परवानगी द्या असं चीननं म्हटलेलं आहे। दरम्यान गादेन फोड्रंग ट्रस्टलाच हा निवडीचा अधिकार आहे। दलाई लामांनी असं म्हणत चीनला चांगलंच ठणकावलंय, हस्तक्षेप नको असं त्यांनी चीनला म्हटलेलं आहे। त्यामुळे दलाई लामा आणि चीनमध्ये पुन्हा वाद उफाळून येणार आहे। तर त्यांच्यानंतर 15वे दलाई लामा कोण होणार यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे लवकरच 90 वर्षांचे होणार आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, दलाई लामा हे 90 वर्षांचे झालेत आणि त्यामुळे आता नव्या लामांचा शोध सध्या सुरू आहे। या संदर्भात काय अधिक माहिती आहे? आणि तो शोध खूप रंजक असतो। साधारणपणे ज्या मॉनेस्ट्रीज आहेत, तवांगला मी पहिला आधीचा जो विधी झाला होता त्याला गेलो होतो, धर्मशाळेलाही मी बघितलं। तर एक विशिष्ट अशा दिशेला जायचं आणि त्या दिशेला गेल्यानंतर जो योग्य व्यक्ती दलाई लामांना रिप्लेस करू शकेल असा शोध घ्यायचा आणि मग त्याची नियुक्ती करायची, अशा साधारण पद्धतीचं ते सगळं असतं। पण आता ह्या सगळ्या गोष्टीला 2 पदर आहेत। एक आहे दलाई लामा यांचा, म्हणजे तिबेटच्या वासियांचा जो चीन बरोबर संघर्ष झाला आणि साधारणपणे 3-1 दशकापूर्वी त्यांनी भारताचा आश्रय घेतला, तिथून स्वतःच्या स्वतंत्र देशाची घोषणा केली। भारताने कायमच दलाई लामा यांची पाठराखण केलेली आहे। अनेक वेळेला म्हणजे विशिष्ट अशा चीन राष्ट्र निर्मितीच्या दिवशी तिबेटी नागरिक हे चीनच्या विरोधामध्ये त्यांच्या भारतातल्या असलेल्या दूतावासाच्या समोर आंदोलन करतात। अनेक वेळेला तिबेटनी चीनचा निषेध केला। अलीकडे थोडीशी भारताची या संदर्भातली भूमिका मवाळ झाली आणि तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे असं आपण मानलं आणि त्या बदल्यामध्ये चीन आपला जम्मू काश्मीरवरचा किंवा तवांगवरचा अधिकार सोडून दिला असं आपल्याला वाटलं होतं। तसं काही घडलं नाही। चीननं कधीही दलाई लामा यांना सार्वभौम नेता मानलेलं नाही। प्रत्येक वेळेला ते दलाई लामा यांच्या विरोधातली भूमिका घेत राहिले। इनफॅक्ट अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाचा प्रवेश हा चीननं निषेध मानला, कारण तो तिबेटचा अविभाज्य भाग आहे असं त्यांचं मत होतं। अशा वेळेला आता नव्या लामाची निवड होणं आणि त्याला चीनची मान्यता असणं हे फार गरजेचं आहे। तसं होणार नाहीये दलाई लामा यांच्या पश्चात, कारण दलाई लामा यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य पण असं आहे की ते अत्यंत शांतपणे आणि निर्विकारपणे आयुष्य जगतात। त्यांचं अनेक जणांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण आकर्षण आहे। आता अशा व्यक्तिमत्वाला त्यांच्या वारस म्हणून जेव्हा दुसऱ्याची निवड होईल तेव्हा दलाई लामा यांना अपेक्षित असलेल्या व्यक्तीची होईल, परंतु भारत जरी त्याला मान्यता देईल तरी चीन त्याला मान्यता देणार नाही आणि म्हणून दलाई लामांची पुढची मान्यता ही आम्हाला मान्य असेल अशीच असायला हवी असं चीनचं म्हणणं आहे। त्यामुळे हा संघर्ष चालूच राहील
आता दलाई लामा यांच्या जागी कोण येतं हे बरंच औत्सुक्याचं असेल, कारण तिबेटियन जनतेचा जो धार्मिक भाव आहे तो दलाई लामा प्रति समर्पित भाव आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा आहे. परंतु ही निवडच खूप रंजक असते एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. त्यासाठी एक विशिष्ट विधी करावा लागतो. तो विधी करून त्या व्यक्तीची निवड होते आणि मग त्याने अजन्म अशा गोष्टीचं पालन करायचं असतं की जे बौद्ध धर्माला अनुकूल आहे. निश्चितच. धन्यवाद राहुल, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.